रात्रीचा वेळ होता. बंगल्याभोवती सन्नाटा पसरला होता. खिडकीतून हळूहळू पावसाचे थेंब काचेवर आदळत होते. खोलीत मध्यम प्रकाश जळत होता. निधी जोशी 35 वर्षांची. दाट लांब केस, कसी कमर आणि मोहक डोळे. तिचा नवरा करण व्यवसायाच्या कामासाठी बाहेर गेला होता. शरीराला एक विचित्र, तिचे मन अस्वस्थ होते. तिने बेडवर पडून आपला गाऊन थोडा सैल केला आणि डोळे बंद केले. तेव्हा अचानक दाराला ठोका आला. या, तिने हळू आवाजात म्हटले. दार उघडले आणि आत आला अर्जुन पाटील. 28 वर्षांचा, मजबूत शरीरयष्टी, रुंद छाती, तपकिरी डोळे आणि खोल आवाज. तो निधीचा मसाज थेरपिस्ट होता. मॅडम, आजचा मसाज सेशन सुरू करूया. अर्जुनने हळू स्वरात विचारले. हो अर्जुन, आज मला खूप थकवा आहे, निधीने मान फिरवत म्हटले. अर्जुनने खोलीचा लाईट मंद केला. त्याने हातात तेल घेतले. त्याच्या बोटांना उबदारपणा आणि ताकद होती. मॅडम, तुम्ही झोपा, अर्जुन म्हणाला. निधीने रेशमी गाऊन खांद्यावरून खाली सरकवले. तिची पाठ अर्जुन समोर होती. अर्जुनची नजर तिच्या नग्न पाठीवर अडकली. त्याने खोल श्वास घेतला आणि हात तिच्या खांद्यावर ठेवले. अर्जुनने हळूहळू तेल निधीच्या मानेवर लावायला सुरुवात केली. त्याची बोटे निधीच्या मऊ त्वचेवर फिरू लागली. आरामात, निधीने डोळे बंद करत म्हटले. अर्जुनचे हात आता मानेपासून खाली पाठीवर उतरू लागले. त्याची बोटातून प्रत्येक नसावर नाचत होती. तुमची त्वचा खूप मऊ आहे मॅडम, अर्जुनने हळू स्वरात म्हटले. आणि तुमचे हात खूप गरम आहेत, निधीने हळू उत्तर दिले. अर्जुनचे हात आता कमरेजवळ पोहोचले. त्याने निधीची कमर घट्ट पकडली. निधीचे श्वास जलद होऊ लागले. अर्जुन, आणखी खाली. अर्जुनचे हात आता निधीच्या नितंबांवर होते. त्याने हळूहळू त्यांना हात फिरवायला सुरुवात केली. त्याची बोटे प्रत्येक नसा जागवत होती. निधीचे डोळे अजून घट्ट धरून होती. अर्जुनने निधीला आपल्याकडे ओढले. निधीने डोळे उघडले. त्यांचे डोळे एकमेकात मिसळले. अर्जुन, तुला मला आणखी जाणवायचे आहे का, निधीने हळू म्हटले. अर्जुनने काही न बोलता चेहरा निधीच्या चेहऱ्याजवळ आणला. त्यांचे श्वास एकमेकात मिसळू लागले. मॅडम, तुम्ही खूप सुंदर आहात, अर्जुनने तिच्या ओठांवर हलकेसे चुंबन दिले. निधीने बोटे अर्जुनच्या केसांत अडकवली. अर्जुनने निधीला बाहूत घट्ट पकडले. त्यांचे शरीर एकमेकांत मिसळू लागले. तेव्हा अचानक दाराला ठोका आला. अर्जुन आणि निधी दोघेही थरत म्हटले. अर्जुनने पटकन शर्ट घातला. निधीनेही गाऊन घट्ट बांधले. दार उघडले. समोर उभी होती मीरा, घरातील जुनी नोकर. तिची नजर अर्जुनवर होती. मॅडम, करण साहेबांचा फोन आला आहे. ते 2 दिवसांत घरी येत आहेत. निधीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ठीक आहे, तू जा, मीराने अर्जुनकडे पाहत म्हटले. आणि अर्जुनजी, तुम्ही थोडी वेळ थांबू शकता, मला तुमच्याशी काही बोलण्याचे आहे. अर्जुनने निधीकडे पाहिले. निधीने डोळ्यांनी इशारा केला. अर्जुन मीराच्या खोलीत गेला. अर्जुन मीराच्या खोलीत गेला. सांग, काय बोलायचे आहे, अर्जुनने तीक्ष्ण स्वराकडे पाहिले. तिच्या डोळ्यात खोल शरारत होती. अर्जुन बाबू, तुम्ही जे केले आहे ते करण साहेबांना कळले तर काय होईल, अर्जुनने तिचा हात पकडला. तुला काय हवे आहे, मीराने बोटे अर्जुनच्या छातीवर फिरवत म्हटले. मी तुमचे रहस्य दाबू शकते, पण त्यासाठी तुम्हाला मलाही ते द्यावे लागेल जे तुम्ही निधी मॅडमला देत आहात. अर्जुनचा चेहरा कडक झाला. मीरा जवळ आली. अर्जुनने मीराला ढकलून दूर केले. मी तुझ्यासोबत काहीही करणार नाही, मीरा हसत म्हणाली. ठीक आहेत, पहा, उद्या सकाळपर्यंत करण साहेबांना सर्व काही कळेल. अर्जुन घाबरत निधीच्या खोलीकडे पाहिले. निधी बेडवर बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. अर्जुन, आता काय कराल, अर्जुनने तिला घट्ट पकडत म्हटले. तू काळजी करू नकोस, मी सर्व सांभाळेन. कसे, मीराला थांबवण्यासाठी मला तिला ते सर्व द्यावे लागेल जे ती मागते. अर्जुन मीराच्या खोलीत गेला. मीरा बेडवर बसली होती. तिने साडीचा पल्लू खाली सोडला. तर आलास अर्जुन बाबू, अर्जुनने कपडे काढायला सुरुवात केली. मीराने त्याला ओढले. त्यांचे शरीर एकमेकांत मिसळले. अर्जुनचे ओठ मीराच्या प्रत्येक भागावर चुंबन घेत होते, पण त्याच्या डोळ्यात फक्त एकच चेहरा होता, निधी. रात्रीचा वेळ. करण अचानक घरी आला. मीरा करणकडे गेली. करण साहेब, मला तुमच्याशी काही सांगायचे आहे. करणच्या डोळ्यात राग होता. काय बात आहे, तुमच्या घरात कोणी तुमचा विश्वास तोडत आहे. करणच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. काय म्हणायचे, काय म्हणायचे, ने हळू म्हटले. तुमची बायको आणि अर्जुन या दोघांमध्ये काही चालले आहे. करणचा चेहरा तापला. त्याने हे सर्व खरे आहे, करणने ओरडत म्हटले. करणचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याने अर्जुनचा कॉलर घट्ट पकडला. तू माझ्या गैरहजेरीत माझ्या बायकोला स्पर्श केलास. अर्जुनने स्वतःला मोकळे करत म्हटले. करण साहेब, तुम्ही चुकीचे समजत आहात. असे काहीही झाले नाही. मीराने करणच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले.
मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. हे दोघे बेडरूममध्ये एकत्र होते. निधीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिने अर्जुनकडे पाहिले. अर्जुनचे डोळे खाली होते. अर्जुनचे डोळे खाली होते. अर्जुनने माझ्यासोबत काही केले नाही. निधीने आवाज मजबूत करत म्हटले, "बस, मला आणखी काही ऐकायचे नाही." "अर्जुन, तू आत्ताच या घरातून बाहेर." करणने अर्जुनला ढकलत म्हटले. अर्जुनने निधीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात बेपसी आणि राग दोन्ही होते. पण तो शांतपणे सामान गोळा करू लागला. अर्जुन गेल्यानंतर करण आपल्या खोलीत गेला. "मॅडम, आता तुमच्या रात्री आणखी." जाऊन म्हटले. "मॅडम, आता तुमच्या रात्री आणखी एकट्या होतील." निधीने रागाने तिच्याकडे पाहिले. तू हे सर्व का केलेस? अर्जुनने तुझे काय बिघडवले होते?" मीरा हसत म्हणाली, "बिघडवले काही नाही. पण जे मी हवे होते ते त्याने मला दिले नाही. आणि जेव्हा मला मिळाले नाही तर तुलाही मिळणार नाही." निधीचे 2 दिवसानंतर अर्जुनने निधीला कॉल केला. "मॅडम, मी तुम्हाला भेटायला इच्छितो. तुमच्याशी बोलायचे आहे." "नाही अर्जुन, आता करण घरी आहे. जर त्याने पाहिले तर सर्व काही संपेल." "निधी, तू माझ्यावर प्रेम करतेस का?" अर्जुनने थेट विचारले. निधीचा श्वास थांबला. "पण आता काही होऊ शकत नाही. करणला सर्व कळले आहे. पण तुला मीराचे सत्यही जाणून घ्यावे लागेल. ती फक्त तुला बर्बाद करायला इच्छिते आणि करणसोबतही तिचा कैद करायला इच्छिते." "काय म्हणायचे?" निधीने थक्क होत विचारले. "मी दोघांना अनेकदा फोनवर बोलताना ऐकले आहे. मीरा करणच्या जुन्या घरातही जाते. मला शंका आहे दोघांमध्ये काही चालले आहे." निधीचे होश उडाले. रात्री निधीने करणच्या फोनची तपासणी केली. तिने पाहिले की मीराच्या नावाने अनेक कॉल्स आणि मेसेजेस होते. "मला तुला भेटायचे आहे. उद्या रात्री तुझ्या जुन्या घरात." निधीचे रक्त खवळले. तिने अर्जुनला त्वरित कॉल केला. "अर्जुन, मला तुझ्या गोष्टीवर विश्वास बसला. करण आणि मीरा यांच्यात काहीतरी नक्कीच आहे. तर मग तू माझ्याकडे ये. आपण दोघे मिळून सत्याचा पर्दाफाश करू." अर्जुन म्हणाला. त्या रात्री अर्जुन आणि निधीने करणचा पाठलाग केला. करण आपल्या जुन्या घरात गेला. निधी आणि अर्जुन लपून खिडकीतून पाहत होते. आत करण आणि मीरा एकमेकांच्या खूप जवळ होते. करणने मीराच्या केसांत हात फिरवला आणि म्हटले, "आता अर्जुन गेला आहे तर आपल्या रात्री आणखी सुंदर होतील." मीराने करणच्या शर्टचे बटण उघडत म्हटले, "पण तुझ्या बायकोच्या डोळ्यातली ती मत्सर आणखी चांगली वाटते." करणने मीराला बाहूत घेतले आणि दोघे एकमेकांत मिसळले. निधीच्या पायाखालची जमीन सरकली. अर्जुनने निधीचा हात घट्ट पकडला. "आता समजलीस? करणने तुला फसवले आणि मला तुझ्या आयुष्यातून दूर केले." निधी आता सहन करू शकत नव्हती. तिने अर्जुन समोर म्हटले, "अर्जुन, आता मला तुझी गरज आहे. मला करण आणि मीराला त्यांच्या कृत्यांची शिक्षा द्यायची आहे." अर्जुनने तिला बाहूत घेतले. "मी तुझ्यासोबत आहे निधी." दोघांनी एकमेकांच्या ओठांना घट्ट चुंबन घेतले. अर्जुनची बोटे निधीच्या केसांत अडकली. त्यांचे श्वास एकमेकांत मिसळले. दुसऱ्या दिवशी सकाळी निधी आणि अर्जुनने योजना आखली. अर्जुनने करणला कॉल केला. "करण साहेब, मला तुमच्याकडे माफी मागायची आहे. जे झाले त्यासाठी मी जबाबदार आहे. कृपया मला भेटण्याची एक संधी द्या." करण रागाने म्हणाला, "तू आता या शहरात दिसलास तर तुझे वाईट होईल." "तुमची मर्जी. पण तुम्हाला माहीत आहे का की मीरा तुमच्या पैशांचा गैरवापर करत आहे? तिच्याकडे तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्सही आहेत." करण थक्क झाला. "मी तुमच्या जुन्या घरात आहे. पुराव्यांसह तुमची वाट पाहत आहे." करण आणि मीरा दोघे जुन्या घरात पोहोचले. अर्जुन आणि निधी आधीच तिथे लपले होते. करणने अर्जुनला पाहिले आणि रागाने म्हटले, "तू माझ्या आणि माझ्या बायकोमध्ये फूट पाडलीस." अर्जुन हसत म्हणाला, "नाही करण, तुझ्या आणि तुझ्या रखेलीमध्ये फूट पाडायला आलो आहे." निधी बाहेर आली. "करण, मला कळले आहे की तू आणि मीरा गेल्या 3 वर्षांपासून मला फसवत आहात." करण आणि मीरा थक्क झाले. मीराने करणचा हात पकडत म्हटले, "मी हे सर्व तुझ्यासाठी केले होते." करणने मीराला झटकले, "तू माझ्यासोबत ही फसवणूक केलीस. माझ्या पैशांच्या मागे लागली होतीस." अर्जुनने सर्व पुरावे करणसमोर ठेवले. मीराच्या नावाने ट्रान्सफर झालेल्या पैशांचे कागदपत्र. करणने रागाने मीराला ढकलले. "तू माझ्या घरातून बाहेर पड." करणने अर्जुनकडे माफी मागितली. "मला माफ कर." "अर्जुन, मी तुला चुकीचे समजलो." अर्जुनने निधीचा हात धरला होते. रात्री निधी आणि अर्जुन एकमेकांच्या जवळ बसले होते. पण आता ते दुःखाचे नव्हते. ती समजली होती की विश्वास फसवणे किती घातक असते. करणनेही आपली चूक मान्य केली होती आणि मीराला घरातून काढून टाकले होते. निधीने ठरवले की आता पुढे फक्त सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्गच असेल. अर्जुनने तिच्या हाताला घट्ट धरले आणि दोघे शांतपणे पुढच्या आयुष्याकडे पाहू लागले.
नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे. बंगल्याभोवती सन्नाटा पसरला होता. खिडकीतून हळूहळू पावसाचे थेंब काचेवर आदळत होते. खोलीत मध्यम प्रकाश जळत होता. निधी जोशी, 35 वर्षांची. दाट लांब केस, कसी कमर आणि मोहक डोळे. तिचा नवरा करण व्यवसायाच्या कामासाठी बाहेर गेला होता. निधी आता एकटी होती. तिचे मन अस्वस्थ होते. शरीराला एक विचित्र उष्णता जाणवत होती. तिने बेडवर पडून आपला गाऊन थोडा सैल केला आणि डोळे बंद केले. तेव्हा अचानक दाराला ठोका आला. या, तिने हळू आवाजात म्हटले. दार उघडले आणि आत आला अर्जुन पाटील. 28 वर्षांचा मजब औत आला अर्जुन पाटील. तो मजबूत शरीरयष्टी, रुंद छाती, तपकिरी डोळे आणि खोल आवाज. मॅडम, आजचा मसाज सेशन सुरू करूया, अर्जुनने हळू स्वरात विचारले. हो अर्जुन, आज मला खूप थकवा आहे, निधीने मान फिरवत म्हटले. अर्जुनने खोलीचा लाईट मंद केला. त्याने हातात तेल घेतले. त्याच्या बोटांना उबदारपणा आणि ताकद होती. मॅडम, तुम्ही झोपा, अर्जुन म्हणाला. निधीने रेशमी गाऊन खांद्यावरून खाली सरकवले. तिची पाठ अर्जुन समोर होती. अर्जुनची नजर तिच्या नग्न पाठीवर अडकली. त्याने खोल श्वास घेतला आणि हात तिच्या खांद्यावर ठेवले. अर्जुनने हळूहळू तेल निधीच्या मानेवर लावायला सुरुवात केली. त्याची बोटे निधीच्या मऊ त्वचेवर फिरू लागली. आरामात, निधीने डोळे बंद करत म्हटले. अर्जुनचे हात आता मानेपासून खाली पाठीवर उतरू लागले. त्याची बोटे प्रत्येक नसावर नाचत होती. निधीच्या ओठांतून हळूशी सुस्कारा निघाली. तुमची त्वचा खूप मऊ आहे, मॅडम, अर्जुनने हळू स्वरात म्हटले. आणि तुमचे हात खूप गरम आहेत, निधीने हळू उत्तर दिले. अर्जुनचे हात आता कमरेजवळ पकडली. त्या निधीचे श्वास जलद होऊ लागले. अर्जुन आणखी खाली. अर्जुनचे हात आता निधीच्या नितंबांवर होते. त्याने हळूहळू त्यांना हात फिरवायला सुरुवात केली. त्याची बोटे प्रत्येक नसा जागवत होती. निधीचे डोळे अजून बंद होते. तिची बोटे बेडशीट घट्ट धरून होती. अर्जुनने निधीला आपल्याकडे ओढले. निधीने डोळे उघडले. त्यांचे डोळे एकमेकांत मिसळले. अर्जुन, तुला मला आणखी जाणवायचे आहे का, निधीने हळू म्हटले. अर्जुनने काही न बोलता चेहरा निधीच्या चेहऱ्याजवळ आणला. त्यांचे श्वास एकमेकांत मिसळून आहात. अर्जुनने तिच्या ओठांवर हलकेसे चुंबन दिले. निधीने बोटे अर्जुनच्या केसात अडकवली. अर्जुनने निधीला बाहूत घट्ट पकडले. त्यांचे शरीर एकमेकांत मिसळू लागले. तेव्हा अचानक दाराला ठोका आला. अर्जुन आणि निधी दोघेही थरकले. कोण असू शकतो? निधीने शर्ट घातला. निधीनेही गाऊन घट्ट बांधले. दार उघडले. समोर उभी होती मीरा, घरातील जुनी नोकर. तिची नजर अर्जुनवर होती. मॅडम, करण साहेबांचा फोन आला आहे. निधीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ठीक आहे, तू जा, मीराने अर्जुनकडे पाहत म्हटले. आणि अर्जुनजी, तुम्ही थोडी वेळ थांबू शकता, मला तुमच्याशी काही बोलण्याचे आहे. अर्जुनने निधीकडे पाहिले. निधीने डोळ्यांनी इशारा केला. अर्जुन मीराच्या खोलीत गेला. सांग, काय बोलायचे आहे, अर्जुनने तीक्ष्ण स्वरात विचारले. मीराने अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात खोल शरारत होती. अर्जुन बाबू, तुम्ही जे केले आहे ते करण साहेबांना कळले तर काय होईल? अर्जुनने तिचा हात पकडला. तुला काय हवे आहे? मीराने बोटे अर्जुनच्या छातीवर फिरवत म्हटले. मी तुमचे रहस्य दाबू शकते, पण त्यासाठी तुम्हाला मलाही ते द्यावे लागेल जे तुम्ही निधी मॅडमला देत आहात. अर्जुनचा चेहरा कडक झाला. मीरा जवळ आली. अर्जुनने मीराला ढकलून दूर केले. मी तुझ्यासोबत काही करणार नाही, मीरा हसत म्हणाली. ठीक आहे, तर पहा, उद्या सकाळपर्यंत करण साहेबांना सर्व काही कळेल. अर्जुन घाबरत निधीच्या खोलीकडे पाहिले. निधी बेडवर बसली होती. अर्जुन, आता काय कराल? अर्जुनने तिला घट्ट पकडत म्हटले. तू काळजी करू नकोस, मी सर्व सांभाळेन. कसे? मीराला थांबवण्यासाठी मला तिला ते सर्व द्यावे लागेल जे ती मागते. अर्जुन मीराच्या खोलीत गेला. मीरा बेडवर बसली होती. तिने साडीचा पल्लू खाली सोडला. तर आलास अर्जुन बाबू. अर्जुनने कपडे काढायला सुरुवात केली. मीराने त्याला ओढले. त्यांचे शरीर एकमेकात मिसळले. अर्जुनचे ओठ मीराच्या प्रत्येक भागावर चुंबन घेत होते. पण त्याच्या डोळ्यात फक्त एकच चेहरा होता, निधी. रात्रीचा वेळ. करण अचानक घरी आला. मीरा करणकडे गेली. करण साहेब, मला तुमच्याशी काही सांगायचे आहे. करणच्या डोळ्यात राग होता. काय बात आहे? तुमच्या घरात कोणी तुमचा विश्वास तोडत आहे. करणच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. काय म्हणायचे? मीराने हळू म्हटले. तुमची बायको आणि अर्जुन या दोघांमध्ये काही चालले आहे. करणच्या चेहरा तापला. त्याने अर्जुनला हाक मारली.
अर्जुन खोलीत आला. तर हे सर्व खरे आहे, करणने ओरडत म्हटले. करणचे डोळे रागाने लाल झाले होते. तू माझ्या गैरहजेरीत माझ्या बायकोला घट्ट पकडला. तू माझ्या गैरहजेरीत माझ्या बायकोला स्पर्श केलास. अर्जुनने स्वतःला मोकळे करत म्हटले. करण साहेब, तुम्ही चुकीचे समजत आहात. असे काहीही झाले नाही. मीराने करणच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले. हे दोघे बेडरूममध्ये एकत्र होते. निधीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिने अर्जुनकडे पाहिले. अर्जुनचे डोळे खाली होते. करण, हे खोटे आहे. मीरा खोटे बोलत आहे. अर्जुनने माझ्यासोबत काहीही केले नाही. निधीने आवाज मजबूत करत म्हटले. बस, मला आणखी काही ऐकायचे नाही. अर्जुन, तू आताच या घरातून बाहेर पड. करणने अर्जुनला ढकलत म्हटले. अर्जुनने निधीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात बेबसी आणि राग दोन्ही होते. पण तो शांतपणे सामान गोळा करू लागला. अर्जुन गेल्यानंतर करण आपल्या खोलीत गेला. मीराने हळू निधीजवळ जाऊन म्हटले. मॅडम, आता तुमच्या रात्री आणखी एकट्या होतील. निधीने रागाने तिच्याकडे पाहिले. तू हे सर्व का केलेस? अर्जुनने तुझे काय बिघडवले होते? मीरा हसत म्हणाली. बिघडवले काही नाही, पण जे मी हवे होते ते त्याने मला दिले नाही. आणि जेव्हा मला मिळाले नाही तर तुलाही मिळणार नाही. निधीचे ओठ थरथरले. तिच्या डोळ्यात अश्रू भरले. 2 दिवसानंतर भेटायला इच्छितो. तुमच्याशी बोलायचे आहे. मॅडम, नाही अर्जुन, आता करण घरी आहे. तुमच्याशी बोलायचे आहे. जर त्याने पाहिले तर सर्व काही संपेल. निधी, तू माझ्यावर प्रेम करतेस का? अर्जुनने थेट विचारले. निधीचा श्वास थांबला. तिची बोटे थरथरू लागली. हो, करते. पण आता काही होऊ शकत नाही. करणला सर्व कळले आहे, पण तुला मीराचे सत्यही जाणून घ्यावे लागेल. ती फक्त तुला बर्बाद करायला इच्छिते आणि करणसोबतही तिचा काही खोल संबंध आहे. काय म्हणायचे? निधीने थक्क होत विचारले. मीरा करणच्या जुन्या घरातही जाते. मला शंका आहे, दोघांमध्ये काही चालले आहे. निधीचे होश उडाले. रात्री निधीने करणच्या फोनची तपासणी केली. तिने पाहिले की मीराच्या नावाने अनेक कॉल्स आणि मेसेजेस होते. मला तुला भेटायचे आहे. उद्या रात्री तुझ्या जुन्या घरात. निधीचे रक्त खवळले. तिने अर्जुनला त्वरित कॉल केला. अर्जुन, मला तुझ्या गोष्टीवर विश्वास बसला. करण आणि मीरा यांच्यात काहीतरी नक्कीच आहे. तर मग तू माझ्याकडे ये. आपण दोघे अर्जुन आणि सत्याचा पर्दाफाश करू. अर्जुन, त्या रात्री अर्जुना. करण आपल्या जुन्या घरात गेला. निधी आणि अर्जुन लपून खिडकीतून पाहत होते. आत करण आणि मीरा एकमेकांच्या खूप जवळ होते. करणने मीराच्या केसांत हात फिरवला आणि म्हटले. आता अर्जुन गेला आहे तर आपल्या रात्री आणखी सुंदर होतील. मीराने करणच्या शर्टचे बटन उघडत म्हटले. मला तुझे हे वेडेपणा खूप आवडते. पण तुझ्या बायकोच्या डोळ्यातली ती मत्सर आणखी चांगली वाटते. करणने मीराला बाहूत घेतले. आणि दोघे एकमेकांत मिसळले. म्हणले. अर्जुनने निधीचा हात घट्ट पकडला. आता समजलीस, करणने तुला फसवले आणि मला तुझ्या आयुष्यातून दूर केले. निधी आता सहन करू शकत नव्हती. तिने अर्जुन समोर म्हटले. अर्जुन, आता मला तुझी गरज आहे. मला करण आणि मीराला त्यांच्या कृत्यांची शिक्षा द्यायची आहे. अर्जुनने तिला बाहूत घेतले. मी तुझ्यासोबत आहे निधी. दोघांनी एकमेकांच्या ओठांना घट्ट चुंबन घेतले. अर्जुनची बोटे निधीच्या केसांत अडकली. त्यांचे श्वास एकमेकात मिसळले. दुसऱ्या दिवशी सकाळी निधी आणि अर्जुनने योजना आखली. अर्जुनने करणला कॉल केला. करण साहेब, झाले त्यासाठी मी जबाबदार आहे. कृपया मला भेटण्याची एक संधी द्या. करण रागाने म्हणाला. तू आता या शहरात दिसलास तर तुझे वाईट होईल. तुमची मर्जी. पण तुम्हाला माहीत आहे का की मीरा तुमच्या पैशांचा गैरवापर करत आहे. तिच्याकडे तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्सही आहेत. करण थक्क झाला. मी तुमच्या जुन्या घरात आहे. पुराव्यांसह तुमची वाट पाहत आहे. करण आणि मीरा दोघे जुन्या घरात पोहोचले. अर्जुन आणि निधी आधीच तिथे लपले होते. करणने अर्जुनला पाहिले आणि रागाने म्हटले. तू माझ्या आणि माझ्या बायकोमध्ये फूट पाडलीस. अर्जुन हसत म्हणाला. नाही करण, तुझ्या आणि तुझ्या रखेलीमध्ये फूट पाडायला आलो आहे. निधी बाहेर आली. करण, मला कळले आहे की तू आणि मीरा गेल्या 3 वर्षांपासून मला फसवत आहात. करण आणि मीरा थक्क झाले. मीराने करणचा हात पकडत म्हटले. मी हे सर्व तुझ्यासाठी केले होते. करणने मीराला झटकले. तू माझ्यासोबतही फसवणूक केलीस. माझ्या पैशांच्या मागे लागली होतीस. अर्जुनने सर्व पुरावे करण समोर ठेवले. मीराच्या नावाने ट्रान्सफर झालेल्या पैशांचे कागद ढकलले. तू माझ्या घरातून बाहेर पड. करणने अर्जुनकडे माफी मागितली. मला माफ कर अर्जुन, मी तुला चुकीचे समजलो. अर्जुनने निधीचा हात धरला. त्या रात्री निधी आणि अर्जुन एकमेकांच्या जवळ बसले होते. निधीच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण आता ते दुःखाचे नव्हते.
ती समजली होती की विश्वास फसवणे किती घातक असते. करणनेही आपली चूक मान्य केली होती आणि मीराला घरातून काढून टाकले होते. निधीने ठरवले की आता पुढे फक्त सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्गच असेल. अर्जुनने तिच्या हाताला घट्ट धरले आणि दोघे शांतपणे पुढच्या आयुष्याकडे पाहू लागले. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.